रात्रंदिवस त्या देवाचं भजन केलं. परिणाम असा झाला, जिथं तुकोबराय भंडारा डोंगरावर भजन करत होते ना, देव आले आणि देवाने तुकोबरायचा हात पकडला. हात पकडल्यावर तुकोबरायला राग आला. कोण असेल माझं ज्या हाताने विणा वाजवतो हात पकडणारा? म्हणून डोळे उघडून पाहिलं तर तुकोबराय म्हणता, मी ज्याचं भजन करतो तो देवच आला. जिथं देव आला असेल महाराजांच्या पुढं काय वाटलं असेल? आनंदा ते डोही आनंदा तो रंग. महाराज तुकाराम महाराजांनी देवाला पाहिलं आणि वेळ लागलं. महाराज देव पाहिल्यावर वेळ लागावा, साधू पाहिल्यावर वेळ लागावा. वेळा झाला वेळा वेळा झाला वेळा झाला वेळा झाला वेडा झाला लालचावला भक्तीशी. इतकं इतकं वेळ लागावा देव पाहिल्यावर वेळ. आता इथं येड्याचं येडं ऐका ना कोणाचं, तर आपल्याला कधी वेळ लागायचा? तुकोबरायला वेळ लागलं. डोळे उघडून पाहिलं, देव तुकाराम महाराजाकडे पाहतात, तुकाराम महाराज देवाकडे पाहतात. मागणी नाही. तुकोबा, अरे माझं नाव न घेणारा, पंढरपूर कुठं माहिती नसणारा अशा लोकाला तुम्ही दिलं. मी इतकं देणार आहे, इतकं देणार आहे. किती देणार आहे? पुरे म्हणाल तू. काय देणार? धन देणार. तुकोबराय म्हणले, देवा खरं सांगू का, या धनात मजाच नाही. पण त्या कीर्तन संपलं आपलं, 10 मिनिटात माझ्याकडे लक्ष द्या. या धनात मजाच नाही असं कोण म्हणलं? तुकाराम महाराज. कोणत्या धनात? या धनात. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा हे धन माझ्याकडे होतं, हे धन माझ्याकडे होतं त्यावेळेस मी पंढरपूरला येत होतो. हे धन मी लोकाला दिलं, तुझ्या धनाचा अंगीकार केला. तुला पंढरपूर सोडून भंडारा डोंगरावर यावं लागलं. कोणतं धन चांगलं आहे? परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, आभावया जतन, आभावया जतन, हे उपाय नामाचे परमात्मा विहार, विहार विहार, उपाय लाभाचे युक्तहार विहार, युक्तहार विहार, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, देवाभया जतन, हे उपाय लाभाचे, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, देवाभया जतन, हे उपाय लाभाचे. उत्तमात उत्तम धन कोणते? महाराज म्हणता परमार्थ महाधन. हे उत्तम धन आहे. या दानाकरता तुम्ही आम्ही येडे नाही झालो. कोणत्या? भजनाच्या. या दानाकरता येडे झालो. इतके येडे झाले, काही येडे झाले, काही येडे होण्याच्या धोरणावर आहेत, काही रात्रीच उठत आहेत. मला तर एक जणांनी रात्री कॉल केला. मग किती वाजले होते माहिती तुम्हाला? 1:45 पंढरपुराकडून येत होतो मी. म्हटलं इतक्या रात्री कॉल केला, काही निवेदन आहे का सप्त्याचं? ते मला म्हणलं पुण्यस्मरण. ते म्हणे एकच स्मरण. म्हणलं कोणतं? तुमच्याकडे एखादा धन काढणार आहे का एवढं रात्री? म्हणलं किती घे? ते म्हणे आमचा आज आजाला सांगत होता 7 काढ आहे. किती काढ आहे? आंघोळ करतो का त्या काढायत बसून?
धना करता तुम्ही आम्ही येडे झालो, पण तुकोबर आहे म्हणता देवा, या धनात काहीच मजा नाही. देव म्हणले नकोच का, काय दिलं नसतं माझ्या देवाने तुकोबराला, किती धन दिलं असतं, पहिलं जितकं होतं त्याच्या 10 पट द्यायला तयार झाले ते देव. पण महाराज मला धन नको, भगवान अदृश्य झाले, आणि अदृश्य झाल्याच्या नंतर तुकोबरायचा जे जेकार होऊ लागला. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात एकच आवाज, जगद्गुरु तुकाराम महाराज तुकोबराया तुकोबराया. आणि हा आवाज एका चांगल्या माणसाच्या कानावर गेला. चांगला माणूस कोण, चांगला माणूस कोणाला म्हणायचं, त्या चांगल्या माणसाचं नाव ऐका आता. महाराष्ट्राचं लाडकं दैवत, महाराष्ट्राचा जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या राजाच्या कानावर नाव गेलं तुकोबरायांचं, आणि तुकोबरायांच्या संदर्भात राजे म्हणतात मावळ्याला, कोण महाराज? लगेच मुजरा केला, राजे अप्पाजी पाटील गुळवे त्यांचे जावाई. काय झालं? काही नाही, सगळे दिलं, फक्त टाळ आणि विनांची पुळ्याच फक्त. काय माझ्या राजेचं दयेचं अंतःकरण होतं. राजे म्हणतात, मा जगदंबा मातेच्या कृपेनं आपल्याला काही कमी नाही, जेवढं या साधूला घेऊन जाता येईल, महाराजाला घेऊन जाता येईल तेवढं घेऊन जा. वाहनं आले, वाढे उघडल्या गेले. आता कोणते वाहनं, स्कोडा, कार्पिओ, सफारी, फॉर्च्युनर नाही, हत्ती, घोडे, उंट आले. आतमध्ये मावळे गेले, हिरे, माणिक, मोती, हत्ती, उंट घोड्याच्या पाठीवर टाकला. आता हत्तीच्या पाठीवर किती बसला असं, किलो 2 किलो? जरा बसणारे चिंतन करा थोडं. टनानी उंट सगळे लादल्या गेले. महाराज राजसिंहासनावर होते, मावळे गेले, मुद्रा केला, राजे येतो आम्ही. राजे म्हणतात, शुभ गर्जना करा, वाटचाल सुरू करा. गर्जना झाली दादा, त्या गर्जनेचं नाव आहे मर्दानी गर्जना. कोणती गर्जना? आता पाठी माग पुढं गर्जना होत्या, त्या पोचकड गर्जना आहे, तू मागे बडून हमतो मरे जाते. आणि मग पोराचा कालमा बघा निवडून आल्या, येऊन येऊन. ह्या गर्जनेत दम नाही. आज 375 वर्ष निघून गेले, तरी ह्या गर्जनेमध्ये दम आहे दादा. आजही नाभी कमलापासून जर आवाज दिला ना, आजही माणसाच्या अंगावर रोमांच उभा राहतील, एवढी गर्जनेत ताकद आहे. मी पुढे म्हणतो, एकदा पाठीमाग म्हणा, हर हर महादेव महादेव गर्जना झाली. मुक्काम पोस्ट न सांगता डायरेक्ट मावळे देहू गावात आले. कुठं आले? देवगावातल्या एका मावळ्यानं पाहिलं, काय टपूची टपू माणसं आहेत बाबा म्हणे, पिळदार शरीराची माणसं कुठले असतील. म्हणून एक देऊतला मावळा पुढे गेला, म्हणला, मामा कोण्या गावचे? ते म्हणला, मामा कोण्या गावचे? आता ते महाराजांचे प्रधान होते, चतुर होते. ते म्हणे, आपण शिवाजी महाराजांना ओळखता? ते म्हणे, कोणते? आपले शिवाजी महाराज एकच राजा. हा, मग लक्षात आलं. हो, अरे कोण राजाला ओळखत नाही. एक परत तुम्हाला खरं सांगू का, नारदाच्या गादी रूप आहे, एक परत महाराष्ट्रातलं एखादं देवस्थान दुसऱ्या लोकांना माहिती नसेल, हे फक्त महाराष्ट्रातच माहिती, हे देव आहे ते देव आहे. पण महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांना ओळखलं जातं, ते महाराष्ट्राचं लाडकं दैवत छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हाला आठवलं म्हणून सांगतो, एकच मिनिटात. कुंभ झालता प्रयागराजला. हा, महाराज त्या कुंभामध्ये ना असे पखवाज होते, इकडं इकडं असे मस्त नाच चालला, धागी नाचता, घे घेता, जय ठोब्बा रोखमाय. त्या कुंभाचे प्रधान श्री श्री 1008 महामंडलेश्वर ज्ञानदासजी बाबा पंतप्रधान आहे त्या कुंभाचे. ते म्हणे, क्या अच्छा ढोलकी बजाते बोले. पखवाजाला म्हणले, पखवाजाला ढोलकी म्हणतं म्हणल्याच्या नंतर इनेला तुंतूनच म्हणणार आहे. पण माझे श्रीगुरु असल्यामुळे मी स्टेजवर गेलो, म्हणलं, महाराजजी ये ढोलकी नाही, ये पखवाज आहे, हे विणा आहे. म्हणलं, एवढं म्हणण्यापेक्षा देवाची ओळख करून द्यावा. म्हणलं, महाराज आपको पंढरपूर मालूम आहे? नो. म्हणलं, नो. म्हणलं, हे जर पंढरपूर माहिती नाही म्हणल्यावर बाकीचं तर लई आपल्या महाराष्ट्रात. पण त्याने एक वाक्य उच्चारलं. तिथं एक महाराज होते आपले, आता सध्या लय मोठे महाराज आहे, श्री श्री 1008 महामंडलेश्वर अमृतानंद महाराज जोशी. ते सुद्धा होते, मी नाव सांगतोय त्यांचं. ते होते. मी म्हणलं, महाराज पंढरपूर सुना है लेकिन देखा नाही बोले. नंतर म्हणलं, आणि पुन्हा माईक हातात घेतला त्या पंतप्रधानांनी आणि बोलायला सुरुवात केली. महाराज जी, एक राष्ट्र है, राष्ट्र में एक महाराष्ट्र है. मैं किसी भगवान को नहीं जानता बोले, पण एक भगवान मेरे को मालूम है, वो भगवान का नाम है छत्रपती शिवाजी महाराज. अरे राजाला देश विदेश बोलतो, आणि ते देवतले मावळे म्हणे, राजात आमचं दैवत आहे राव. मग मी त्यांचा प्रधान आहे, हे माझे सहकारी. इकडं कुठं? इकडं. ते म्हणे, आम्ही तुकाराम महाराजाला भेटायला आलो. म्हणे, कोणत्या महाराजाला? ते म्हणे, तुकाराम महाराजाला. कोणते? ते म्हणे, भजन म्हणते ते. ते म्हणे, आमच्या गावात 5 तुकाराम आहे. किती? 5.
ते म्हणे भजने 5ही भजनेच आहेत म्हणे. आता हे राजाचे प्रधान होते महाराज, पण राजाच्या प्रधानाने सांगितलं आम्हाला भजनेच पाहिजे, पण असे भजन करणारे पाहिजे ज्याला रात्र कळत नाही दिवस कळत नाही. ते म्हणला हो, हे जे 5 पैकी 4 आहेत ना, हे जास्तीत जास्त अर्धा पाऊण तास बसते आणि लगेच घरी निघत येत. पण तुम्हाला जे रात्रंदिवस म्हणणारे म्हणतात ना, ते गावात नाही. ते 3 डोंगर दिसतात ना, तिथं तुम्हाला महाराज सापडतील. दिंडीला कळलं दादा, दिंडीना इसावा घेतला नाही. आपल्या दिंड्याचा अशा इसावा घेता ना, आता आलंच तो आता आलं ना. आपल्या दिंड्या इसावा घ्या, आपल्या दिंड्यातल्या मावळ्याचं न सांगितलेलं बरं. आपल्या राजाचे मावळे वेगळे ना आपले मावळे, आता यांची दिंडी आहेच. तुम्हाला सांगतो दादा, आपल्या मावळ्यात आणि त्या मावळ्यात लय फरक आहे. दिंडीला इसावा थांबला ना कायलाच भाऊ. आपल्या मावळे, काही मावळे टपरीवर, काही गो, काही लगे पावडा, काही मजूर बिड्याचा कट्टा, काही कोंबडा कट्टा, काही गायच्या. एक मावळा तर मला म्हणला, होय महाराज बारीला लागू का? अरे म्हणलं आपल्या नियमाच्या मालिका चालू आहे. तुम्ही ना, मी तुम्हाला 2-3 आंबे एक्स्ट्रा देईन. मला बी लालच लागली. मला बरोबर लाग बारी. ते बारीला लागलं महाराज. जे बारीला चालला असा बारीला येता येता त्याला वाटलं गाडीमधून आहे ना आंब्याचं पेटरच भेटतं काय कोण. ते असं त्याचा नंबर पुढं आला आणि त्याने पुढं हात केला, याला आंब्याचं पेटर नाही भेटलं. सर्दी खोकलं पडसं वंझुळ भरून गोळ्या. त्याने तिथं टाकलं. मला उगच बारी लागलो. अरे तू दिंडीला आला का गोळा करायला? माझ्या महाराजाच्या दिंडीनं इसावा घेतला नाही. भंडारा डोंगराचा पायथा गाठला आणि गर्जना झाली. हर हर